तर महेंद्र दळवी सध्या आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी आपण देखील काही पुढाकार घेणार आहात का किंवा काय? एक असं आहे की शेवटी आदरणीय शिंदे साहेबांनी त्या संदर्भात शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती. त्याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवीसुद्धा उपस्थित होते. नेतृत्वाने सांगितल्याच्या नंतर प्रत्येक सहकारी आपापल्या नेत्याचा आदर करत आणि महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. जरूर काय भ्रष्टाचार वतीमध्ये चर्चा करायची असेल तर ती चर्चा होऊ शकते. आता बघा जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो, पण ज्या वेळेला तिन्ही नेत्यांनी ठरवलं की जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एकत्रित आलं पाहिजे, मी एकत्रित आलो. त्याच्यामुळे काही वेळेला काही प्रश्नांच्या वतीमध्ये मतमतांतर असू शकतील, पण शेवटी व्यापक हितातून आपण एकत्रित येत असतो. ज्या वेळेला त्यांच्या समेत चर्चा करण्याची गरज लागेल, वेळ येईल, त्याला जरूर मी त्यांच्याजवळ बोलेल. कारण ते दीर्घकाळ माझे सहकारी राहिलेत, एकेकाळी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे काही दुरावा असण्याचं काही कारण नाही. एखाद्या बाबतीमध्ये तीव्रता राहू शकते, पण तीव्रता कमी करण्यासाठी जबाबदार व्यक्तींनी त्याच्यामध्ये लक्ष घालून पुढाकार घ्यावा लागत असतो. तो माझ्याकडनं घेतला जाईल. जुईने थेट आरोप केलेला आहे तर अर्ज भरत आहोत. एक असं आहे की आता त्या साऱ्याचा शेवट गोड झाला आहे. ज्या अर्थी महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली, म्हणून मी मगातपासून वारंवार ते सांगतो काय त्यांचे गैरसमज असेल का हरकत असेल तर बसून चर्चा करून मार्ग निघेल. असं अनेक वेळेला होत असतं.